नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपला देश स्वतंत्र तर झाला आहे, पण विचार करा, आरोग्याने आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का? शिक्षण, समृद्धी या सर्व गोष्टी आपल्या देशात आता व्यवस्थित होत आहेत, पण मॉडर्नायझेशनच्या या काळामध्ये आपण आहार विहार, आपली लाईफस्टाईल इतकी मॉडर्न करून टाकली आहे की आपल्या ज्या भारतीय भाज्या आहेत, भारतीय जी खाद्य संस्कृती आहे, भारतीय विचारशैली, भारतीय विहार हा सगळा मागे पडत चालला आहे. त्यामुळे सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपण ज्या भागात राहतो, त्या भागात ज्या भाज्या पिकतात, जी पिकं होतात, ते अन्नधान्य जर आपण खाल्ले तर आपलं आरोग्य खूप छान राहू शकतो. आपण म्हणतो ना, आपले जे वयस्कर लोक आहेत, आपल्या देशातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते तब्येतीने खूप छान होते. ते 80-90 पार करत होते. मग आपण का नाही? कारण ते जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये, आपल्या भारतामध्ये, आपल्या शेतात जे काही धान्य पिकत होते तेच ते खात होते. आपली चटणी, भाकरी, आपल्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, आपल्या देशात पिकणारी फळं ही ते खात होते. त्यामुळे आपले शरीर हे आपल्या देशातल्या वातावरणानुसार तयार झालेले असते. आपले पचन संस्था पण त्याप्रमाणेच असते. तर मग चला, आपल्या देशातल्या भाज्या, आपल्या देशातली फळं आणि आपल्या देशातल्या लाईफस्टाईलचाच आपण स्वीकार करूया आणि खऱ्या अर्थाने आरोग्याबाबतीतही स्वतंत्र होऊ द्या.